पाहतो या स्पर्धेचं. तर आता आम्ही देतो या स्पर्धेतला पहिला अवॉर्ड, द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब आम्ही देणार आहोत. 24 विकेट्स आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू आणि या स्पर्धेतलं ब्रह्मास्त्र, द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, हे बक्षीस जात आहे. अर्थात हा अवॉर्ड जाणार आहे जी टीम चॅम्पियन आहे त्याच टीम कडे. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संजय निकाळजे. संजू बाबा, संजू बाबा द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. स्वप्नील बोरकर, तुम्हीच दिलेले शूज तुमचाच खेळाडू घेऊन जाणार आहे. तुम्ही दिलेले शूज तुमच्याच खेळाडू आपण पाहतो इकडे घेतोय. वेल प्लेड संजू, वेल प्लेड संजू सॅमसन. हा अवॉर्ड दिला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा किताब समोर दिला जातो आहे. स्वराजला विनंती आहे बेल प्लेट संजू. यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड आम्ही देतोय आणि या स्पर्धेतला द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जातोय प्रकाश निंबाळकर. प्रकाश निंबाळकर यांना विनंती आहे की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाश निंबाळकर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अशोक बापू आणि माऊली शेठ पोमणे, त्याचबरोबर आमचे हिरवे सर, शंकर भाऊ, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आता पुढील अवॉर्ड देण्यासाठी आपण पुढे या. यानंतर आम्ही या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा खिताब देतोय. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन भुजबळ यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी नामांकित कंपनीची बॅट दिलेली आहे जी कालच आणली आहे आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर नाव दिस अवॉर्ड गोज टू, हा अवॉर्ड जातोय श्री SRPF चे जवान उमाकांत काळखैरे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. सलग 3 वर्ष ही बॅट त्यांनीच घेतली, दुसऱ्या कोणाला घेऊ दिली नाही. या स्पर्धेत सगळ्यात जास्त धावा बनवणारा खेळाडू, जो शांत आहे, संयमी आहे, ज्यांचा स्वभाव शांत आहे, त्यांची बॅट फक्त जास्त बोलते. त्यांना तुम्ही कधीच अग्रेसिव्ह बघणार नाही मैदानावरती आणि हेच त्यांचं खास वैशिष्ट्य आहे, ते करून दाखवतात. वेल प्ले टीम. यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडूला अवॉर्ड. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू लक्ष्मण लकडे. लवे सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा अवॉर्ड. त्याचबरोबर पोमणे सरांना विनंती करतो की आपणही हा अवॉर्ड देण्यासाठी पुढे या. लक्ष्मण लकडेच्या अनुपस्थितीत आम्ही विनंती करतो मिचल स्टार्क यांना की आपण हा अवॉर्ड स्वीकारायचा आहे. संदीप भाऊ चांदगुडे. लक्ष्मण लकडेंचं हे बक्षीस संदीप भाऊ त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. 2,500 रुपयांचं बक्षीस होतं ते त्यांच्या अकाउंटवरती आम्ही ट्रान्सफर केलेलं आहे. यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतलं 4th क्रमांकाचं बक्षीस. या स्पर्धेतलं 4th बक्षीस आहे जे 4ही ट्रॉफीज आम्हाला दिलेले आहेत असे प्रवीण दादा स्टार प्लस एलिव्हेटरचे मालक सर्व त्यांना विनंती करतो प्रवीण दादा आपण पुढे या. लागोपाठ 3 वर्ष एका फोनवरती या स्पर्धेला ट्रॉफी देणारे स्टार प्लस एलिव्हेटरचे मालक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीज आम्ही देणार आहोत. या स्पर्धेतला 4th क्रमांकाचा विजेता माऊली शेठ पोमणे यांच्या मालकीचा भैरवनाथ टायगर्स बाबुर्डी. यावरती सर्व प्लेयरला विनंती आहे, कॅप्टनना विनंती आहे, संघ मालक तुमच्या स्टेजवरतीच आहे आणि आपल्याला या स्पर्धेतलं 4th क्रमांकाचं बक्षीस आम्ही देतोय. टीम बाबुर्डी संघाला विनंती आहे
की आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. एकदा जोरदार टाळ्या बाबुडी टीमसाठी सुद्धा. खूप चांगला खेळला हा संघ आणि या संघाला सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे बक्षीस दिलं जाणार आहे. सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे बक्षीस दिलं जाणार आहे. वेल प्लेड बाबुडी. यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतलं तिसरं बक्षीस रोख धनादेश. हनुमंतदादा चांदगुडेंनी आम्हाला दिले 25,000 रुपये. तर अशोक बापू खैरेंनी आम्हाला या स्पर्धेसाठी चौथं बक्षीस कॅश दिलं होतं. ते 15,000 रुपये बाबुडीनं पटकावलंय. आता आम्ही देतोय 25,000 रुपयांचा धनादेश. आणि या स्पर्धेतलं तिसरं बक्षीस या वर्षीचा तिसऱ्या नंबरचा आपण पाहतो चॅम्पियन. आणि त्या तिसऱ्या नंबरवरती पुढे टीम आहे राजे प्रतिष्ठान काळखैरेवाडी. रमाकांत काळखैरे संघाचे संघ मालक. त्याबरोबरीत तुम्ही बघताय अक्षय भाऊ. या मालकी आपण पाहतो या दोन संघ मालकांची. आणि या वर्षी 25,000 रुपयांचा विजेता तिसऱ्या नंबरचं प्राइज राजे प्रतिष्ठान काळखैरेवाडी. रमाकांत काळखैरे यांच्या मालकीचा अक्षय काळखैरे यांच्या मालकीची टीम आहे. आणि या वर्षी हा तिसरा विजेता संघ या पर्वाचा. यानंतर तुम्ही बघताय तिसऱ्या बक्षीस जिंकणाऱ्या टीमचा सन्मान होतोय. 25,000 रुपये ही बक्षीस सगळी आपण पाहतो आपण देतोय. संघ मालक आपण पाहतो मैदानात आहेत. इन ऍक्शन आहेत. संघ मालकांना आम्ही विनंती करतो की आपली प्रतिक्रिया स्पर्धेबद्दलची आपण द्यायची आहे. संघ मालकांना विनंती आपण वरतीच थांबा. आणि या स्पर्धेबद्दलचं मत संघ मालकांना विनंती करतो आम्ही की आपण या स्पर्धेबद्दलचं मत आपण व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी गेली 5 दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा सुपे या गावामध्ये आपल्या आयोजकांनी भरवली. आपले भैया चांदगुडे असो, अविनाश चांदगुडे असोत, आपले शेख साहेब असोत, संदीप चांदगुडे असोत, गेली 15 दिवसापासून यांनी अथक परिश्रम करून ग्राउंडचं काम करून त्याच्यानंतर स्पीचचं काम केलं. भैयाचं खरं तर चांगलं योगदान या ठिकाणी या ग्राउंड बनवण्यासाठी ग्राउंडची परमिशन घेण्यापासून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं मोठं व्यासपीठ या ठिकाणी या आयोजकांच्या मार्फत आपल्याला मिळालं. त्यामुळं प्रथमतः त्यांचं खूप खूप आभार. तसंच आम्ही 8 टीम या ठिकाणी भाग घेतला होता. मी एक काळखैरेवाडीचा संघमालक आहे. बाकीचेही संघमालक या ठिकाणी आहेत. त्यांनीही प्रत्येकाने आपापल्या टीमसाठी अतिशय चांगलं योगदान दिलं. त्याच्यामुळं प्रथमतः त्या संघमालकांचंही खरंच मनापासून आभार. आणि इतकी चांगली स्पर्धा भरवली. या ठिकाणी फायनलला जवळपास दोन्ही साईडनी अतिशय चांगलं प्रेक्षक आलतं. या सर्व जाणत्या क्रिकेटपटूंचं, खेळाडूंचं, जुने जाणते खेळाडू आणि प्रेक्षक यांचंही मनापासून आभार. आणि खरंच अशी स्पर्धा कायम या ठिकाणी दरवर्षी भरावी म्हणून मी आयोजकांना विनंती करेन आणि थांबल. सुपे प्रीमियर लीग ही स्पर्धा माझ्या मते 5 वर्ष झाली आहे. हाफ पिचचे 6 आणि फुल पिचचं दुसरं पर्व. ह्या स्पर्धेसाठी भैया असेल, शेख साहेब असतील, अविनाश असेल, गौरवदादा असेल, संदीप चांदगुडे असेल, ह्यांनी चांगल्या प्रकारचं मेहनत घेतली. आणि आम्हाला सगळ्यांना फोन केला की अशी अशी स्पर्धा आहे. साहेबांचा बी कॉल आला की तुम्ही सगळ्यांनी स्पॉन्सरशिप करा बक्षीससाठी. ज्यांनी ज्या दात्यांनी बक्षीस दिलं त्या सर्व बक्षीसदात्यांचं मी SPL क्रिकेट असोसिएशनतर्फे आभार मानतो. आणि सर्वांनी सहकार्य केलं. सुपा पण आपलीच टीम आहे,
बाकीचे सगळ्या 8 टीम आपल्याच होत्या. कुणी विजय झाला, कुणी हारलं, काही नाही. पुढल्या वर्षी चांगला प्रयत्न करा आणि फायनलला जावं, एवढ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो. ही स्पर्धा ज्यावेळेस भैयांनी सुरुवातीला फोन केला की आपल्याला इथं स्पर्धा घ्यायच्यात, स्पीचची मदत लागेल, भैयाला म्हणलं चालतंय करू आपण, काय अडचण नाही. पण भैयांनी ती परस्पर करून घेतलं. त्यानंतर आज ह्या स्पर्धेसाठी खेळाडू आता आपण बघितलं तर सुपे गावातून ज्यांनी गेले, आता शेख साहेब असतील, अमरावतीवरून खेळायसाठी या ठिकाणी आले, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. तसं आपला फौजी लखन असेल, तसंच उमाकांत असेल, आमचा गणेश ओले असेल, ही मंडळी लांब लांब खेळा आली. ह्या सुपे गावातले हे सगळे जे युवक आहेत ते ज्यावेळेस सुपा प्रीमियर लीग चालू होती सगळे जिकडून असतील तिकडून सुपे गावामध्ये येतात. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. तसंच आयोजकांनी अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा घेतली, चांगलं काम केलं. प्रत्येकाने सकाळपासून हे गेले महिना झालं त्यांचं हे काम चालू आहे, त्याबद्दलही त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. अशा स्पर्धा घेत चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि कायम तुम्हाला मदत राहील. राहुल शेठ भोंडू यांचं मार्गदर्शन आहे, गणेश शेठ सर आहेत, आम्ही कायम तुमच्या बरोबर आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. आज या ठिकाणी सुपा प्रेमींच्या वतीने या ठिकाणी गेले 6-7 दिवसापासून क्रिकेटचे सामने आयोजकांनी भरवले होते. त्यात बाया असेल, सर्वच त्यांचे टीम असेल, गेल्या 7 दिवसापासून अतिशय सुंदर असा प्रकारचा या ठिकाणी लोकांना क्रिकेटचा मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मी आयोजक आणि खरे दानशूर बक्षीस देणारे यांचं प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं धन्यवाद मानतो. त्याचबरोबर हे जागा उपलब्ध करून देणारे आपले शंकर बापू उद्योजक यांचंही या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि गेल्या 5-6 दिवसापासून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, नेतृत्वाच्या प्रेमामध्ये हे जे सामने झाले, अशाच प्रकारे पुढच्याही वर्षी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सामने व्हावेत आणि सर्वांनी एकामेकाला समजून घेऊन पुढे वाटचाल करावी अशी सर्वांच्या वतीने आपला सर्व टीम मालक, संघ मालक यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी सुपा प्रीमियर लीगची सांगता फायनल सामना झाला आणि सुरुवातीपासून आत्ता आपल्याला फायनल सामन्याचा आजचा दिवस दिसतोय. पण भैया असेल किंवा त्याची सगळी टीम असेल, संघ मालक असतील, देणारे बक्षीसदाता असतील, सर्वांनी जे गेल्या महिन्याभरापासून इथं परिश्रम घेतलं त्याचा आज ही सांगता होती. आणि असंच दरवर्षी भैया येतोपर्यंत इथं सुप्यापर्यंत तो काही कमी पडून देणार नाही आणि कुठली खटपट त्याच्याशिवाय काही दुसरी जास्त करणार नाही. दिवाळीत बघा, आता प्रतीकने तर अशी कमेंटमेंट दिली की दिवाळीत अख्ख्या महाराष्ट्रात का कुठंच बारामती तालुक्यात का बरं अशी कुठंच झाली नाही, अशी मी इथं भरवणार आहे. आम्ही सगळी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ आणि या ठिकाणी थांबतो. सुपर प्रीमियर लीग या संस्थेने अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी सर्व खेळाडूंना दाखवलेलं आहे. त्यातली त्यात आमचं सुभाष सांगोळे यांचे चिरंजीव प्रतीकजी भैया, त्यांनी भरपूर कष्ट घेतलं. मी त्याच्या दुकानात गेल्यानंतर मी त्याला विचारायचं, अरे काहीतरी क्रिकेटचे सामने भरवणारे सर, ठीक आहे म्हणलं. पण त्यांनी काही मला मदत मागितली नाही. मदत मागितली असती तर आम्ही त्या ठिकाणी दिलेली असती. अतिशय देणार आणि याच प्रकारचे सामने आणि व्हॉलीबॉलचे भरवायचे आत्ता 2 वर्षापासून ते बंद झालेत. पण ते बी आता ते आमचा जमीन यांनी पुढाकार घेऊन तेही सामने त्यांनी भरवावेत. आणि आजचं जे फर्स्ट पारितोषिक मिळालं ते सुपे वॉरियर्सनी, त्यांचं हार्दिक अभिनंदन. सेकंड जे बक्षीस मिळालं ते आमच्या शेख साहेबांची टीम आहे, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. आणि रमाकांत काळखेडे आणि 3रा आणि 4थं यांनाही त्या ठिकाणी मी हार्दिक असं त्यांचं अभिनंदन करतो. बावुडीचाही संघ अतिशय चांगला आहे, त्यांचाही संघ मालकाचं आमचे ज्ञानेश्वर पोमणे व त्यांचे सर्व खेळाडू, त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशी स्पर्धा दरवर्षी या ठिकाणी भरवावी अशी संयोजकांना मी विनंती करतो. अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं.
सगळ्यांनी आवर्जून या क्रिकेटसाठी पाहिला. मला सुद्धा मी शेवटचा दिवस म्हणून मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलो. सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. प्रथमतः त्यांचे जे अंपायर आहेत, अंपायरने तर काय विचारूच नका, सगळं पब्लिक हसवून टाकलं. कोण आहेत ते? डॅनियल. अतिशय चांगलं डान्स त्यांनी या ठिकाणी केला, अंपायरिंग चांगली केली. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक जे या ठिकाणी सूत्रसंचालन करत होते त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार. आलेल्या सर्वांचं, खेळाडूंचं, आलेल्या प्रेक्षकांचं आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धीरज देंगे याने एक षटकार मारला, त्याचे हार्दिक अभिनंदन. मी प्रत्येक षटकारला 100 रुपये ठेवले होते. मला वाटतं निकालचे संजय निकाले 2 षटकार मारले तर त्याचे बक्षीस देऊन टाकलं. तर असे बक्षीस भरपूर मिळतात. चांगले खेळा. धन्यवाद. यानंतर आम्ही या स्पर्धेतलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देतोय आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 रुपयाने. आम्हाला ते बक्षीस दिलंय सन्मानश्री अनिल शेठ हिरवे आणि सौभाग्यवती रोहिणीताई ढोले, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा अवॉर्ड स्पॉन्सर केला होता. या वर्षीचा सेकंड रनर अप, या वर्षीचा उपविजेता. आम्ही विनंती करतो टीम, प्लीज कम ऑन स्टेज. टीम साहेब 11. साहेब 11च्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतो आम्ही की आपण स्टेजवरती या. उपविजेता या वर्षीचा सेकंड रनर अप हा संघ आपण पाहतो पटकवतोय. हे द्वितीय क्रमांकाचं 31,000 रुपये हे दुसरं बक्षीस. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण पाहतो. टीम सुपा अर्थात साहेब 11. वेल प्लेड टीम, वेल प्लेड. यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड आपण या ठिकाणी देतोय. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जातोय पाल 21 विकेट्स 116 धावा आपल्या नावावरती करणारा 5 झेल सहित 3 रनआउट आपण पाल या स्पर्धेमध्ये. आणि हा किताब आहे the most valuable player of the tournament, man of the series, man behind the success. And now this award goes to हा आहे सुप्याचा वंडर बॉय. ज्या खेळाडूच्या कॅप्टन्सी खाली आपण पाहतो सुपा मोठा होतोय, सुप्यातलं क्रिकेट बदलतंय, सुप्यातलं क्रिकेट मोठं होतंय. आगामी काळामध्ये अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये हाच संघ पुढे खेळेल आणि हाच कॅप्टन म्हणून पुढे राहील. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू मिस्टर प्रतीक सांदगुडे. प्रतीक सांदगुडे या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. अवॉर्ड आम्हाला दिला होता मोर्या मिसळचे मालक मयूर शेठ तरटे यांकडून आपण पाहतो हा मोठा अवॉर्ड आहे. तर यानंतर आम्ही कांबळे सर, दायगुडे सर यांना विनंती करतो, आपले विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होत आहेत. या स्पर्धेसाठीचं ऑफिशियल मॅच रेफरी आमचे कांबळे सर, दायगुडे सरांना विनंती करतो की अवॉर्ड घ्या. यानंतर आम्ही आमंत्रित करतो खास या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे बारामतीचे बेली बाउंडिंग डान्सिंग अंपायर्स, नृत्याचा अद्भुत आविष्कार डॅनी अंपायर. डॅनी यानंतर या स्पर्धेचे सगळे आपण पाहतो लाईट व्यवस्थापन, मांडवाचं व्यवस्थापन, साऊंड सिस्टीमचं व्यवस्थापन करणारे आमचे बाबू ठमे. बाबू ठमेंचाही सन्मान आयोजकांच्या माध्यमातून होतोय. त्यांनाही विनंती करतो आम्ही आपण पुढे या.
यानंतर आम्ही सन्मान करतोय अरुण चांदगुडे, पाणी सौजन्य आम्हाला या स्पर्धेसाठी देणार आहे. आणि PTC लाईव्हचे ओनर हेड ज्यांनी स्पर्धा घर बसल्या लाईव्ह दाखवले, घर बसल्या प्रत्येकाला ह्या स्पर्धेचा एक वेगळा अनुभव दिला, असे PTC लाईव्हचे हेड ओनर दादा कोलते. दादांना विनंती करतो, दादा आपला सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. आपल्याला विनंती करतो दादा की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी पुढे या. PTC लाईव्हचे हेड दादा आपणच या दादा आहेत आमच्या बरोबरीत. पुरंदर टेनिस क्रिकेट PTC चे ओनर आहेत आणि ही टुर्नामेंट लाईव्ह पद्धतीनं 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणारे PTC चे हेड दादांचा सन्मान आपण पाहत होतोय. यानंतर तुम्ही बघाल या स्पर्धेचा चॅम्पियन नो शेवटचा आणि त्याच्यानंतर चॅम्पियनचा पुरस्कार होईल. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कॉमेंट्री. आणि 7 वर्ष झाले राहुल शेठ दाजी सुप्याच्या अक्षरशः प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि मनात ज्या आवाजाने त्यांचा ठसा उमटवला आहे, ज्याच्या आवाजाचा, असे ऋषी पवार सर यांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतोय. मी दाजी त्यांना एकच फोन केला की माझी टुर्नामेंट करायची आहे. अक्षरशः अतिशय महत्वाची उरुळी कांचन प्रीमियर लीग त्यांनी माझ्या शब्दासाठी सोडून ही स्पर्धा केली. त्यांच्यासाठी मी त्यांच्या एका शब्दाने त्यांनी मान दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. ऋषी सर तुमचं खूप खूप आभार. तुम्ही नसता तर आमची स्पर्धा नसती. पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून, पहिल्या SPLच्या पर्वापासून ते आमच्यासोबत जोडलेले आहेत. ते कायमचे जोडले जातील. किती अंपायर्स कॉमेंटेटर्स येतील पण ऋषी सरांचं आमचं नातं अटूट राहील. त्यांचं मनापूर्वक धन्यवाद करतो. दाजी तुमच्या हस्ते घ्या. ऋषी सर पुढं चिकू कॅप्चर करून घ्यायचे. धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं एकदा स्वागत करायचं आहे सगळ्यांनीच. यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन टीम ज्यांनी केला होता टास, जमीर भाईंच्या चेहऱ्यावरची खुशी सांगून जाते. केला होता टास याच दिवसासाठी. अभिनंदन ऋषी सर, ओव्हर टू यू. ये टीम फाइनल खेलना जानती है. हर सर चाहे चाहे वो मंदिर होता है, हर नदी जाए थम जाए वो समुंदर होता है. जंग तो भरपूर है इस दुनिया में, लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. और इस साल का सिकंदर हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. और ये वॉरियर्स ने कर दिखा इस साल. प्लीज कम ऑन स्टेज, प्लीज टीम चैंपियन सुपर वॉरियर्स. या वर्षी पहिला बॅटल, पाठीमागच्या वर्षी 1 पाऊल दूर राहिली होती टीम. या वर्षी मात्र सुपर वॉरियर्स चॅम्पियन. मयूर शेठ चांदगुडे आणि राहुल दादा भोंडवेंकडून 41,000 रुपये. विशाल चांदगुडे यांच्या मालकीचा संघ, जुबेरभाई बागवान यांच्या मालकीचा संघ, सागर काळखेर यांच्या मालकीचा संघ आणि ॲडव्होकेट राजेश दरेकर यांच्या मालकीचा संघ. टीम सुपर वॉरियर्स या वर्षीचा चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या टीम चॅम्पियन. या वर्षीचा चॅम्पियन पद स्वतःकडे ठेवणारी ऑन स्क्रीन वरती ही टीम तुम्हाला बघायला मिळते. ये मुस्कुराते हुए चेहरे सब, और इस साल का ये पहला इनाम इन टीम ने अपने नाम पे कर दिया है. ये सुपर वॉरियर्स की तगड़ी टीम है और ये इस साल के चैंपियन है. कैसा दिखता